प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईई साठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी बँकेने शेतकऱ्यांचे सिव्हिल चेक करू नये, थकबाकी नसेल तर त्याला पुन्हा कर्ज द्यावे अशा सूचना दिल्या होत्या। याबाबत सोशल मीडियावर, चॅनलवर, न्यूजपेपरमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे। या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफ झाले आणि बँकेचा कर्ज नील असलेला दाखला देखील मिळत आहे। परंतु पुन्हा शेतकरी पीक कर्ज किंवा शेतीच्या विकासासाठी कर्ज घेण्यासाठी गेले असता त्या शेतकऱ्यांना तुमचे सिव्हिल खराब आहे म्हणून कर्ज डावललं जात आहे। असा प्रकार झरे तालुका आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया येथील कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे। याबाबत अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज मागणीसाठी कागदपत्रे गोळा केली, त्यासाठी काही खर्च आला। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये कागदपत्रे सादर केल्यानंतर तुमचे सिव्हिल खराब आहे म्हणून तुम्हाला पीक कर्ज डावललं गेलं असल्याचं सांगण्यात आलं। असा प्रकार झरे परिसरामध्ये घडलाय। याबाबत अनेक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत। 8 ते 15 दिवसांमध्ये बँकेने पीक कर्ज किंवा शेती कर्ज न दिल्यास झरे परिसरातील ज्या शेतकऱ्यांना कर्ज डावलले ते शेतकरी बँक ऑफ इंडियाच्या समोर आंदोलन करणार असल्याचे ज्यांना कर्ज मिळाले असे शेतकऱ्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।